नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्क। पाहुयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडी। तलासरी आणि डहाणू तालुक्यात अखेर नैसर्गिक पावसाने दमदार हजेरी लावली असून जवळपास महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळतो आहे। दरवर्षी 7 जूनच्या सुमारास नैसर्गिक पावसाची सुरुवात होत असते, मात्र यंदा पावसाने तब्बल 1 महिना उशिराने 30 जून रोजी हजेरी लावली। त्यामुळे जून महिना संपत आला तरी पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। संपूर्ण पालघर जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट आणि प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते। 30 जूनच्या रात्रीपासून तलासरी आणि डहाणू तालुक्यात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे अनेक शेतांमध्ये पाणी साचले असून नाले आणि नद्यांना पूर आलेला आहे। उधवा कळमदेवी परिसरातील डोंगरखाडी दुथडी भरून वाहू लागलेली आहे। दुसरीकडे दादरा आणि नगर हवेलीतील चौडा गावाजवळील साखळतोड नदीला अद्याप पूर आलेला नसल्याने या भागात पावसाचा जोर तुलनेनं कमी असल्याचं चित्र आहे। मुसळधार पावसामुळे शेतकरी आणि खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना सुरुवात केलेली असून उशिरा का होईना पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे। तलासरीवरून आमचे प्रतिनिधी गोविंद गावित यांचा रिपोर्ट। डहाणू मित्र न्यूज नेटवर्कमध्ये आपलं स्वागत आहे। या ठिकाणी ही डोंगरखाडी नदी आहे। गंभीरगडापासून कनेरी डोंगर, मोरसगरा डोंगर, त्याचबरोबर आष्टा, रायपूर, कळमदेवी, सिलोंडा या गावातून ही नदी वाहत उधवा गावामध्ये येते आणि या ठिकाणी कळमदेवीची हद आहे आणि दुसऱ्या बाजूला उधवा गावाची हद आहे। या ठिकाणी कळमदेवीच्या हद्दीमध्ये रस्त्या शेजारी आणि नदीच्या किनारी मोठ्या प्रमाणात कचराही टाकलेला आहे। ही पूर्ण डोंगरखाडी 29 तारखेपर्यंत पूर्णतः सुकी होती, परंतु 30 तारखेला पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर रात्री आणि आज 1 तारखेला जोरात असा पाऊस पडल्याने नदीला पूर आलेला आहे आणि सगळीकडेच पाऊस पालघर जिल्ह्यात असल्यामुळे या ठिकाणी सगळेच शेतकरी आतुरतेने पावसाची जी वाट बघत होती। जवळजवळ 7 जूनला पावसाची सुरुवात होते, परंतु यंदा नैसर्गिक पाऊस हा लांबला गेला आणि बरोबर 30 तारखेला पावसाने सुरुवात केली आणि सगळीकडे नदी नाले त्याचबरोबर शेतं ही सगळीकडे भरलेली आहेत। नदीला चांगला पूर आलेला आहे आणि अशामुळे या भागातील आदिवासी शेतकरी हा थोडासा आनंदित झालेला आहे, परंतु त्यांच्या पेरण्या ह्या लांबणीवर ठरलेल्या आहेत। परंतु आता चांगला पाऊस झाल्यानंतर पेरणीसुद्धा होईल अशा पद्धतीने या ठिकाणी अशी ही नैसर्गिक परिस्थिती आहे। पत्रकार गोविंद गावित। या ठिकाणी आपण दादरा नगर हवेलीमध्ये आलेलो आहोत आणि दादरा नगर हवेलीमधील ही साखळतोड नदी आहे आणि ही साखळतोड नदी जी आहे ती त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेली आहे आणि त्र्यंबकेश्वरहून अशी वाघ नदी, त्याच्यानंतर त्याला अनेक नद्या, उपनद्या या ठिकाणी मिळतात। अशी ही साखळतोड नदी पुढे वाहत दमनगंगा अशा पद्धतीने तिला नाव पडतं। परंतु दादरा नगर हवेलीमध्ये नैसर्गिक पाऊस हा उशिराने चालू झाल्यामुळे या ठिकाणी नदी ही सुकी पडलेली आहे आणि नदी सुकी पडल्यामुळे या ठिकाणी साहजिकच आहे, ह्या नदीला पूर्वी पाणी भरपूर पद्धतीने राहत होतं, परंतु नैसर्गिक प्रवाहामुळे किंवा नैसर्गिक वातावरणामुळे या ठिकाणी नदीला सुद्धा पाणी थोडंही दिसत नाही। यंदा पाऊस या ठिकाणी उशिराने सुरू झालेला आहे आणि उशिराने सुरू झाल्यामुळे नैसर्गिक पाऊस या ठिकाणी हळूहळू पडत आहे आणि येणाऱ्या काळात नैसर्गिक पाऊस चांगला पडला तर ह्या नदीला पूर येईल। पूर्णतः ही नदी सुक्या अवस्थेमध्ये आपल्याला दिसत आहे। पत्रकार गोविंद गावित।